नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 31 मे 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 31 मे 2024 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। 1. 72वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नागपूर। मित्रांनो, 72वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा ही नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, नागपूर येथे 1 ते 5 जून 2024 या कालावधी दरम्यान 72वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे। तर या स्पर्धेमध्ये 45 वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे, ती म्हणजे नागपूर या ठिकाणी। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जागतिक T20 क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भारत। मित्रांनो, आपला भारत देश हा जागतिक T20 क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। तर मित्रांनो, या जागतिक T20 क्रिकेट क्रमवारीमध्ये भारताचा संघ हा 264 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 2000 सालापासून सिंगापूरचे देशाने भारताच्या FDI मध्ये किती टक्के योगदान दिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 23%। 2000 सालापासून सिंगापूर या देशाने भारताच्या FDI मध्ये 23% योगदान हे दिलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या संस्थेद्वारे प्रवाह पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, RBI। मित्रांनो, RBI संस्थेतर्फे प्रवाह पोर्टल हे लॉन्च करण्यात आलेले आहे। मित्रांनो, RBIच्या प्रवाह पोर्टलचे मुंबई येथे शक्तिकांत दास यांच्या हस्ते हे लॉन्च करण्यात आलेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 77वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जेनिवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी। मित्रांनो, 77वी जागतिक आरोग्य सभा ही जेनिवा येथे आयोजित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जेनिवा येथे आयोजित करण्यात आलेल्या 77व्या जागतिक आरोग्य सभेची थीम होती ऑल फॉर हेल्थ, हेल्थ फॉर ऑल। ही या जागतिक आरोग्य सभेची थीम होती, हे देखील लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। विजय खंडूजा यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, केमरून। मित्रांनो, केमरून देशाचे भारताचे राजदूत म्हणून आता विजय खंडूजा यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे। मित्रांनो, सध्या विजय खंडूजा हे झिम्बाब्वे देशाच्या राजदूतपदी कार्यरत आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। DRDOने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रुद्र M2। DRDOने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रुद्र M2 या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही घेतलेली आहे। मित्रांनो, DRDOने रुद्र M2 या क्षेपणास्त्राची हवाई दलाच्या Su-30 लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेतलेली आहे। तर मित्रांनो, DRDOने ओडिसा ठिकाणावरून रुद्र M2 या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची ही यशस्वी चाचणी घेतलेली आहे। हा देखील महत्त्वाचे 2 पॉइंट आहे या प्रश्नासंदर्भात, ते लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया।
एशियन आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उझबेकिस्तान. मित्रांनो, एशियन आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 ही उझबेकिस्तान या देशात आयोजित करण्यात आलेली होती. उझबेकिस्तान येथे आयोजित करण्यात आलेल्या एशियन आर्म्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण 7 पदकेही जिंकलेली आहेत. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या दिवशी तंबाखू विरोधी दिन असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 31 मे. मित्रांनो, 31 मे हा दिवस आपण तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करत असतो. तर मित्रांनो, दिनविशेषावर प्रश्न आला तर आपण मे महिन्याचे सर्व दिनविशेष एक एक करून बघून घेऊया, कारण प्रत्येक पेपरमध्ये दिनविशेषावर हा प्रश्न असतो. तर चला एक एक करून आपण सर्व मे महिन्याचे दिनविशेष बघून घेऊया. 1 मेला असतो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आणि महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य दिवस. तर उज्ज्वला दिवस हा देखील 1 मेला असतो. तर 2 मेला असतो जागतिक दमा दिवस, तो आपण मे महिन्याचा पहिल्या मंगळवारी साजरा करत असतो. तर 3 मेला असतो जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस. 4 मेला असतो कोळसा खाण कामगार दिवस. 7 मेला असतो जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मेला असतो जागतिक रेड क्रॉस दिवस. तर 11 मेला असतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. तर 12 मेला असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मेला असतो जागतिक स्थलांतरित दिवस. तर 15 मेला असतो कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. तर 17 मेला असतो जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. तर 18 मेला असतो जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. तर 20 मेला असतो सशस्त्र सेना दिन, तो आपण मे महिन्याचा 3रा शनिवारी साजरा करत असतो. तर 21 मेला असतो दहशतवाद विरोधी दिवस. तर 22 मेला असतो जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. तर 31 मेला म्हणजे आजच्या दिवशी असतो तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. हे सर्व दिनविशेष मे महिन्यात असतात, हे देखील लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. CMIE संस्थेच्या अहवालानुसार देशात स्वयंरोजगार करणाऱ्या संख्या 2023-24 मध्ये किती कोटींवर पोहोचलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 7.06. CMIE संस्थेच्या अहवालानुसार देशात स्वयंरोजगार करणाऱ्यांची संख्या ही 2023-24 मध्ये 7.6 कोटींवर पोहोचलेली आहे. मित्रांनो, या संस्थेच्या अहवालानुसार 2016-17 मध्ये देशात 100 लोकांमागे 13 व्यावसायिक होते. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर आता या 2023-24 मध्ये 100 लोकांमध्ये 20 वर ही व्यावसायिकांची संख्या ही गेलेली आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर या CMIE संस्थेच्या अहवालानुसार देशात 2016 आणि 17 यामध्ये श्रमशक्तीतील शेतकऱ्यांची हिस्सेदारी ही 21% होती. हा देखील 3रा पॉईंट लक्षात असू द्या. हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.